या राणाने एकीकडे भाजपाचा प्रचार केला आणि नंतर भाजपाच्या उमेदवारांनाच पाडलं ही. मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात काही स्थानिक नेत्यांकडून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबई व इतर शहरांमधून चालवण्यात येणाऱ्या काही फेसबुक पेजवर नवनीत राणा यांची बदनामी करणारे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचे समोर आले आहे. मित्रांनो, या प्रकाराविरोधात आज राजापेठ पोलीस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी नवनीत राणा यांचे पीए विनोद गुहे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा सर्व प्रकार पूर्व नियोजित कट असून राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी हीच मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संबंधित फेसबुक पेजेस व व्हिडिओचा तपास केला जात आहे. चला तर मित्रांनो, पाहूया अमरावती सिटी न्यूज चॅनलचे संपादक हरीश मोहन राठी यांनी घेतलेल्या विनोद गुहे यांच्या प्रतिक्रिया. आज या ठिकाणी ड्रामा फॅक्टरी नावाचं एक पेज आहे आणि ते कुठेतरी कोपरगाववरून ऑपरेट करून आलं, पुण्यावरून ऑपरेट करून आलं आणि मुंबईवरून ऑपरेट करून आलं असं एक पेज आहे. त्या पेजमध्ये जवळपास त्यांनी नवनीत राणा जे आहे भाजपाच्या नेत्या आणि माजी खासदार त्यांच्याबद्दल ज्या काही पोस्ट टाकत आहे त्या भ्रमित करणाऱ्या पोस्ट आहे. त्यांची बदनामी करणे, भाजपासोबत राहून बा यांनी असं असं केलं, म्हणजे भाजपाच्या विरोधात. या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की नवनीत राणांनी या ठिकाणी जे मेहनत केली म्हणून आज त्याचं फलित आहे की या ठिकाणी भाजपाचा महापौर होणार आहे आणि भाजपाची सरकार, भाजपा युवा स्वाभिमान पार्टीचे सरकार या ठिकाणी बसणार आहे. ज्यांनी कुणी हे कट कारस्थान असले असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी याकरिता मी स्थानिक पोलीस स्टेशन आहे राजापेठ त्या ठिकाणी रिपोर्ट दिलेला आहे. रीतसर त्या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे आणि याच्यामागे कोण आहे. आता नवनीत राणांच्या विरोधात बोलण्यासाठी मुंबईवरून, पुण्यावरून असे फेसबुक अकाउंट असे ते करत आहे आणि त्याच्या माध्यमातून ते नवनीत राणांची बदनामी कशी करावी, नवनीत राणांना डॅमेज कसं करावं यासाठी ते प्रयत्न करत आहे. परंतु त्याचा छडा पोलिसांनी ताबडतोब लावा याकरिता मी आज रिपोर्टसुद्धा राजापेठ पोलीस स्टेशनला दिलेला आहे. हे कोण करत आहे, आपलं काही अशी अंदेशा वगैरे आहे का? आता पहा काय आहे, नवनीत राणांचे विरोधक खूप आहे कारण त्याची लोकप्रियता आहे, पूर्ण देशाला मानणारा वर्ग आहे. आणि जेव्हा काय असते, जेव्हा कोणी माणूस त्याची बरोबरी करू शकत नाही तेव्हा त्याची बदनामी करण्याचं जे राजकारण आहे ते अमरावतीतलेच काही नेते आहे जे इथून न करता बाहेरगावावरून असे पेज या ठिकाणी करत आहे. मला असं वाटते जो कोणी करत असेल त्याचा छडा पोलीसवाले लावणार आहे पोलिसांकडून आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याकरिता आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे. म्हणून निश्चितच जो कोणी असं कटकारस्थान रचत आहे याचा छडा लागणारच आहे आणि त्याचा जो कोणी त्याच्या मागे असेल बोलवता धनी त्याचा शोधसुद्धा आम्ही घेऊ एवढं ज्या प्रसंगी सांगतो.